आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंजिरी, एक मनुष्य ज्याच्याकडून तुला दिव्य कवडी प्राप्त झाली, एक मनुष्य जिने पहिल्या भेटीतच वेदाला वाचवलं, एक मनुष्य जिला नियतीने तुझ्या मोहिनी विद्येपासून वाचवलं। आता आता तीच मनुष्य अंबिकाशी म्हणजे एका आत्म्याशी संवाद साधते। नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी। निरिती मातेनं भविष्यवाणी केलीच होती, एक मनुष्य आणि एक आत्मा आपला अडसर ठरणार आहे। ध्यानात घे मंजिरी, मीरा ती मनुष्य आणि अंबिका ती आत्मा आहे। त्यातही मीरा साधारण नाही, तिच्यात काहीतरी विलक्षण गोष्ट आहे। मार्जरी, मला तुझ्या तोंडून मीराचं कौतुक ऐकायचं नाहीये, पण यावरती मला एकच मार्ग दिसतोय। मनुष्याला आणि त्या आत्म्याला एकत्र येण्यापासून थांबवावं लागेल, आणि त्यासाठी अंबिकाच्या आत्म्याला कैद करणं गरजेचं आहे। मंजिरी, आजवर मी सांगितलं आणि तू केलं, आज तू सांगते ते आपण करू, हाच योग्य मार्ग आहे। त्यासाठी तुला पूर्ण राहिलेल्या अंबिकाच्या वर्षश्राद्धाचा विधी पूर्ण करावा लागेल। त्यावेळी तुला अपयश आलं नसतं तर अंबिका मुक्त झालीच नसती। मार्जरी, त्यावेळेला मला अपयश आलं होतं, पण आता तसं होणार नाही। अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण करून मी तिच्या आत्म्याला कैद करणारच। बडी, बडी, हे बघ, काहीही झालं तरी आपल्याला अथर्व आणि मायाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये। मंगळसूत्र तिकडे ते लपवून ठेवायचं हा बडी, पण आता अशा ठिकाणी लपवून ठेव की कुणाला ते कधीच सापडणार नाही। जा बडी। थांब बडी,